प्रत्येकाची हेअर लॉसची कॅटेगरी वेगळी आहे. म्हणजे आता अरोमा थेरपीचा आणि हेअर लॉसचा बेसिकली काय संबंध आहे, पण रिझल्ट्स आर, म्हणजे मी तर आत्ता गॅरंटी देतो की रिझल्ट्स आर 100%. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ पॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण आता जी सिरीज चालू आहे ती रिगार्डिंग आमच्या सलॉनमध्ये कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहेत, काय काय आम्ही देतो, प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये आम्ही काय काय प्रोव्हाइड करतो, तर हे आम्ही सगळ्या सिरीजमध्ये तुम्हाला सांगतोय. मागच्या एपिसोडमध्ये आपण साधारणतः डिस्कस केलं की हेअर ट्रीटमेंट्सला आम्ही काय काय करतोय, म्हणजे हेड मसाज किंवा हेअर स्पा ट्रीटमेंट्स किंवा माझ्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये आम्ही नक्की काय काय तुम्हाला करतोय, त्याच्यामध्ये किती वेळ लागतोय. कारण भरपूर क्लायंट्सची मला रिक्वेस्ट असते की आम्हाला सर सांगा एकदा की काय काय असतं. तर म्हणून या चॅनलच्याद्वारे, या सिरीजच्याद्वारे मी क्लायंटला सगळ्यांना काय काय असणार आहे, काय काय ट्रीटमेंटमध्ये आम्ही करतो, कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत, हे सर्व मी त्यांना एक्सप्लेन करून सांगतोय. तर आता मागच्या एपिसोडमध्ये आपण हेड मसाजबद्दल डिस्कस केला की ॲक्च्युली हेड मसाज काय केलं जातं, कसा केला जातो. तर आज आपण हेअर ट्रीटमेंट्सबद्दल बोलणार आहोत की आता बेसिक हेअर ट्रीटमेंट जी सगळ्यांना आत्ताच्या टाईममध्ये गरजेची ट्रीटमेंट आहे, दॅट इज अ हेअर लॉस ट्रीटमेंट. आता माझ्याकडे जवळजवळ 3 ते 4 प्रकारच्या हेअर लॉस ट्रीटमेंट्स आहेत. तर आता 3 ते 4 ट्रीटमेंट्स हेअर लॉससाठी स्पेसिफिकली ठेवण्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची हेअर लॉसची कॅटेगरी वेगळी आहे. म्हणजे काही जणांचा एकदम बेसिक हेअर लॉस आहे, काही जणांचा खूप जास्ती प्रमाणात आहे, काही जणांचा खूप जास्ती एकदम हेवी हेअरफॉल चालू आहे, किंवा काही जणांचा खूप हेअरफॉल चालू आहे पण आणि खूप हेअरफॉल होऊन गेलेला आहे. तर त्यामुळे ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी आम्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आमच्याकडे चालू केल्या आहेत. आता त्यातली बेसिक ट्रीटमेंट जी मी सर्वात माझी एकदम स्पेशल ट्रीटमेंट आहे, दॅट इज लाईक की अरोमा थेरपीची हेअर लॉस ट्रीटमेंट आहे. आता अरोमा थेरपीचा आणि हेअर लॉसचा बेसिकली काय संबंध आहे, किंवा अरोमा थेरपीच्या हेअर लॉस ट्रीटमेंटचा काय रिझल्ट मिळतात क्लायंटला. तर आता बेसिकली कसं आहे की अरोमाचे स्पेशल ऑइल्स आहेत, तर ते ऑइल्सचे ब्लेंड्स मी स्वतः तयार करतो हेअर लॉससाठी. तर ते ब्लेंड्स घेऊन आम्ही क्लायंटला एक प्रॉपर हेड मसाज देतो. हेड मसाजमध्ये परत त्यांना स्टीम दिली जाते, त्याच्यानंतर इन्फ्रारेड रेड लाईट दिला जातो, मसाजर यूज केला जातो, आणि स्पेशल हे ऑइल आहे ते. आता ह्या ट्रीटमेंटमध्ये बेसिकली डिझाईन करताना जेव्हा ट्रीटमेंट आम्ही जेव्हा त्याच्यावरती काम करत होतो, तर ज्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्या. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की अरोमाचे ऑइल्स. आता अरोमाचे ऑइल्स जे प्रकार आहे, तर त्या ऑइल्सचा एक स्पेशल इफेक्ट होतो बॉडीवरती की तुमच्या बॉडीला पूर्णपणे ते डिटॉक्स करतं. त्यामुळे त्याचा एक पहिला फायदा होतो हेअर लॉससाठी. सेकंड यूज आहे की आपण जो मसाज करतो त्या मसाजनी तुमच्या स्काल्पला चांगल्या प्रकारे ब्लड सर्क्युलेशन होतं, त्याच्यामुळे ऑक्सिजन सप्लाय चांगल्यापैकी होतो. त्यामुळे रूटचे इनॅक्टिव्ह झालेले आहेत किंवा जे ग्रोथ होत नाही आहे प्रॉपर, तर ती ग्रोथ चांगल्यापैकी व्हायला लागते. थर्ड इज लाईक इन्फ्रारेड रेड लाईट. इन्फ्रारेड रेड लाईट इज ऑल्सो व्हेरी बेनिफिशियल फॉर गिव्हिंग यू अ व्हेरी गुड ब्लड सप्लाय टू द स्काल्पला ब्लड सप्लाय झाला की ऑटोमॅटिकली ऑक्सिजन सप्लाय चांगल्यापैकी होतो. ऑक्सिजन सप्लाय चांगल्यापैकी झाला की अगेन तुमचे हेअर रूट्स जे आहेत ते ॲक्टिव्हली काम करायला चालू होतात. त्याच्यामुळे ग्रोथ चांगली होते. हेअर रूट जर इनॅक्टिव्ह असतील तर ते ॲक्टिव्हली चालू होतात, त्यामुळे नवीन ग्रोथ यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर मग स्टीम दिली जाते. स्टीमनी काही वेळेला कसं होतं की पोर्स एकदम कॉन्ट्रॅक्ट आहेत, तर पोर्स कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे हेअर्स बाहेर येत नाहीत, हेअर ग्रोथ जी आहे ती प्रॉपर होत नाही. तर स्टीम दिल्यामुळे काय होतं की पोर्स ओपन होतात, स्काल्प रिलॅक्स होतो, त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथ जी आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे चालू होते. आणि ह्या सगळ्या, किंवा मसाजरचा पण साधारणतः तोच उपयोग आहे की त्यांनी इफेक्ट खूप चांगल्यापैकी येतो. तर ह्या सगळ्या प्रकारचा एकत्र करून आपण जर इफेक्ट पाहिला तर यू गेट व्हेरी गुड इफेक्ट फॉर हेअर लॉस. तुमचा हेअर लॉस थांबतो त्याच्या ऑइलमुळे, बॉडी डिटॉक्स झाल्यामुळे, प्लस मसाजमुळे आणि सगळ्या गोष्टीमुळे, प्लस तुमचा हेअर ग्रोथ चालू होतो, आणि प्लस तुमच्या स्काल्पला पण समजा जर काही थोड्याफार प्रमाणात डॅन्ड्रफ असेल त्याला मॉइश्चरायझिंग इफेक्ट चांगल्यापैकी मिळतो, आणि द क्लायंट गेट व्हेरी मच रिलॅक्स्ड. आता अगेन हा जो मसाज आहे तो नेक, शोल्डर, हेड सगळीकडे केला जातो, त्यामुळे क्लायंटला खूप रिलॅक्सेशन इफेक्ट चांगल्यापैकी मिळतो. साधारणतः 45 मिनिट्स ते 1 आवरची ट्रीटमेंट आहे. रिझल्ट्स आर अमेझिंग. पण रिझल्ट्स आर, म्हणजे मी तर आत्ता गॅरंटी देतो की रिझल्ट्स आर 100%. तुमचा हेअर लॉस 100% थांबणार याची गॅरंटी माझी. त्याच्यामुळे भरपूर क्लायंट्सला आत्तापर्यंत आम्ही ट्रीटमेंट जवळजवळ 20-22 वर्ष करतोय, त्यामुळे भरपूर क्लायंटला रिझल्ट्स चांगले मिळालेले आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला इव्हन हेअर लॉस आहे, तुम्हाला आहे की तुमच्या फ्रेंड्स नाही की तुमच्या फॅमिलीमध्ये आहे कोणाला आहे, तर त्यांनी नक्की आमच्या सलॉनला यायला व्हिजिट करायला सांगा. त्यांना रिझल्ट 100% चांगला मिळेल त्याच्यामध्ये. आणि अशीच तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा आय डी पण मेन्शन केला, तर त्याला पण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्यातले व्हिडिओज तुमच्यापर्यंत रेग्युलरली पोहोचतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील.
आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर कळत झालं की काय काय सर्व्हिसेस आमच्याकडे आहेत. थँक्यू व्हेरी मच.